नमस्कार. माझी सखी सोबती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत नागदिवे म्हणजे काय किंवा नागदिव्याचा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा मग हा सण कशासाठी साजरा केला जातो. तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागदिवे हा सण बहुतेक ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. तर आपल्या जी पुढची पिढी आहे ती अगदी सुखाने नांदावी यासाठी जे आपले पूर्वज आहेत किंवा आईवडील आहेत तर त्यांना सुख समृद्धी आणि सौख्य लाभावं यासाठी या नागदिव्यांची पूजा केली जाते. तर नेमकं या दिवशी काय काय केलं जातं किंवा कशासाठी केलं जातं. तर नागदिव्यांची पूजा आपल्या कुळाचाराप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तर सगळ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी कुठल्या ठिकाणी कणकेचे नागदिवे केले जातात किंवा मग कुठल्या ठिकाणी बाजरीचे नागदिवे करण्याची प्रथा आहे किंवा काही ठिकाणी पुरणपोळीचे म्हणजेच पुरणाचे नागदिवे करण्याची सुद्धा प्रथा आहे. तर जे कणकेचं पीठ आहे किंवा मग बाजरीचं पीठ आहे ते छान पोळीच्या पिठाप्रमाणे छान मळलं गेलं पाहिजे. त्याला छान मळून त्याचे अगदी दिव्याप्रमाणे नागदिवे बनवले जातात किंवा मग काही ठिकाणी दोन्ही बाजूनी दिव्याचा आकार म्हणजेच यांना कणिंग सुद्धा म्हटलं जातं. ज्या पद्धतीने अगोदरच्या काळी आपण जे धान्य साठवण्यासाठी अशा प्रकारे कणिक बनवायचे त्याच पद्धतीने आपण कणकेचे किंवा मग पुरणाचे किंवा बाजरीच्या पिठाचे असे नागदिवे बनवले जातात आणि त्याची यथासांग पूजा केली जाते. त्यामध्ये भात, दूध, तूप, दही किंवा मग सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस म्हणजे यावरती हरभऱ्याची ताजी भाजी ठेवली जाते. या दिवशी हरभऱ्याच्या भाजीला खूपच मानाचं स्थान आहे. याची यथासांग पूजा केली जाते आणि ही पूजा शक्यतो संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर केली जाते. काही ठिकाणी ही जी पूजा आहे ती करण्या अगोदर एखाद्या ठिकाणी चौरंग मांडला जातो. शक्यतो हा देवाजवळच मांडला जातो. त्यावरती छान नवीन वस्त्र अंथरलं जातं आणि त्यावरती राळ्याचं काड म्हणजेच वरईचं जे काड असतं किंवा मग त्याचं जे धाट आहे ते धाट यावरती छान पद्धतीने पसरलं जातं आणि त्यावरती अशा प्रकारे जे नागदिवे बनवले आहेत ते ठेवले जातात. यामध्ये तूप किंवा मग तेल याच्या वाती ठेवून ते छान प्रज्वलित केले जातात. आता ज्या त्या कुळाचाराप्रमाणे प्रत्येक घरामध्ये मुलगी असो किंवा मुलगा असो तर त्यांच्या नावाने एक एक दिवा किंवा मग काही ठिकाणी 5 दिवे काही ठिकाणी 16 दिवे सुद्धा पूजले जातात. तर अशा पद्धतीने आपण या दिव्यांची पूजा करायची आहे आणि प्रत्येक घरामध्ये किती मुलं आहेत किंवा मग जे मूल जन्मलेलं आहे त्या वर्षीपासनं नागदिव्याची सुरुवात होते. तर त्याच्या नावाने 1 किंवा 5 दिवे पूजले जातात आणि ते पूजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच मिठाई. तर जर मुलगा असेल तर काही ठिकाणी पेढा किंवा मग बत्ताशे किंवा कुठलीही जी मुलाला आवडत असेल अशी मिठाई पूजली जाते किंवा मग खोबरं सुद्धा पूजलं जातं. आणि काही ठिकाणी जर मुलगी असेल तर तुम्ही कुठलीही मिठाई ठेवू शकता. त्याच पद्धतीने सोनपापडी, जिलेबी किंवा मग जी बाजारात तुम्ही सुरुवातीपासनं जी कुठली मिठाई पूजत आलेला आहात अशा पद्धतीने मिठाई आणि हे नागदिवे छान पद्धतीने प्रज्वलित करून याची पूजा केली जाते आणि आपल्या पुढची जी पिढी आहे ती अगदी सुखासमाधानाने नांदो किंवा मग आपल्या घरामध्ये सतत धनधान्यांच्या राशी वाढत जावो यासाठी ही नागदिव्यांची पूजा केली जाते. तसेच आपल्या पुढील जी पिढी आहे त्यांना प्रत्येक कामामध्ये यश लाभो यासाठी सुद्धा आई वडील किंवा मग आई आपल्या मुलाच्या नावे दीप प्रज्वलन करून देवाजवळ ही प्रार्थना करते की माझी जी मुलं बाळ आहेत किंवा माझा घरसंसार जो आहे तो अगदी सुखाने नांदो. अशा पद्धतीने दिव्याची पूजा झाल्यानंतर दिवे पाजळत असते वेळेसच एखाद्या चमच्याच्या साहाय्याने यावरती दिव्यावरती काजळी धरली जाते. शक्यतो हा दिवा जो आहे तो तुपाचाच लावला जातो. तर त्या दिव्यावरती छान ही काजळी धरल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप घालून याचं छान काजळ बनवलं जातं आणि हे काजळ अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलं जातं कारण हे तुपापासून तयार केलं जातं.
अशी मान्यता आहे की पूर्वीपासून म्हणजेच आपल्या आजी पणजीच्या अगोदरपासून ही प्रथा आहे की जर या दिवशी आपण हे शास्त्रशुद्ध बनवलेलं काजळ जर घातलं तर आपल्याला नवीन दृष्टी लाभते, म्हणून या दिवशी हे काजळ सुद्धा घातलं जातं. आता प्रत्येक विभागामध्ये या दिवशी नैवेद्यासाठी काय काय बनवलं जातं, तर ज्यांच्या त्यांच्या प्रथेनुसार किंवा ज्यांच्या त्यांच्या विभागानुसार किंवा मग त्यांच्या कुळाचारानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा नैवेद्य असतो. तर काही ठिकाणी बाजरीचाच स्वयंपाक केला जातो किंवा मग काही ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. त्याच पद्धतीने काही ठिकाणी खीरपुरी बनवली जाते किंवा मग काही ठिकाणी गव्हाची जी खीर असते म्हणजेच खपल्यांच्या गव्हाची खीर ती या नागदिव्यांसाठी बनवली जाते. किंवा मग आपलं जे दररोजचं जेवण आहे भाजी चपाती एखादा गोडाचा प्रकार अशा पद्धतीने आपण या नैवेद्यामध्ये बनवू शकतो. आता आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच ही नागदिवाळी किंवा मग नागदिवे यांची पूजा कधी किंवा मग केव्हा केली जाते, तर मार्गशीर्ष महिन्यातील जी पंचमी येते त्या दिवशी नागदिव्यांची पूजा केली जाते. जी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी म्हणजेच मल्हारी सप्तषष्टी किंवा याला सट असं सुद्धा म्हटलं जातं, तर सटीच्या पहिल्या दिवशी हे नागदिवे पूजले जातात. किंवा मग त्या दिवशी जमत नसेल तर तुम्ही हे चंपाषष्ठी या दिवशी सुद्धा पूजले तरी सुद्धा चालतात. तर जेव्हा खंडोबाचे नवरात्र किंवा चंपाषष्ठी असते त्याच्या अगोदरच्या दिवशी नागदिव्यांची पूजा ही केली जाते. यालाच नागदिवाळी पूजन सुद्धा म्हटलं जातं आणि अशा पद्धतीने नागदिव्यांची पूजा केली जाते. ही नागदिव्यांच्या पूजेची माहिती तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.